नाशिकमध्ये भरला भव्य कृषी कुंभमेळा. आधुनिक शेती तंत्रज्ञान पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. आपण आहोत नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी कुंभमेळ्याच्या मैदानावर. 12 मार्च ते 16 मार्च दरम्यान येथे भव्य कृषी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळा युथ फेस्टिवल मैदानावर बळी मंदिराजवळ उभारण्यात आला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी हा कृषी मेळा विशेष आकर्षण ठरत आहे. या कृषी कुंभमेळ्यामध्ये विविध कृषी कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत, जेथे आधुनिक शेतीसाठी लागणारी नवीन यंत्रसामुग्री, बी बियाणे, कीटकनाशके तसेच आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि शेती अधिक उत्पादनक्षम करण्याची संधी मिळत आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल देखील येथे लावण्यात आले आहेत. या स्टॉलमधून शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी अनुदान, आधुनिक शेती पद्धती आणि विविध विकासात्मक उपक्रमांबाबत माहिती दिली जात आहे. या कृषी कुंभमेळ्यात नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकरी येथे आधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिक पाहत आहेत, तसेच कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेत आहेत. एकूणच पाहता नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला हा कृषी कुंभमेळा शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संधींचे मोठे व्यासपीठ ठरत आहे. अशा प्रकारच्या कृषी मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी मोठी प्रेरणा मिळत आहे असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या मैदानातून कॅमेरामनसह मुख्य संपादक उमेश मोरे. नमस्कार, मी पी.ए. कोळी वनपाल. आपल्याकडे सागवानापासून बनलेल्या सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि जांभूळ मध आहे उपलब्ध. औषधी वनस्पतीचे रोप आहेत. आल्लापल्ली येथील प्रसिद्ध सागवानापासून बनलेले आपल्याकडे सागवानाच्या मूर्त्या आहेत, शोचे पीस आहेत, काही वस्तू, खैराच्या उंबऱ्या आहेत. नमस्कार, हायग्रोनिक्स हा मीडिया ग्रीन हाऊस मध्ये आपलं स्वागत आहे. हे जे आहे हे हायड्रोपॉनिक शेती आहे आणि या हायड्रोपॉनिक शेतीमध्ये बिना मातीचं म्हणजे मातीचा कोणताही वापर या ठिकाणी केलेला गेलेला नाहीये आणि या ठिकाणी पूर्ण हायड्रोपॉनिक्स मध्ये आपण सगळ्या प्रकारचा भाजीपाला, देशी आणि विदेशी भाजीपाला आपण याच्यात उत्पादन घेऊ शकतो. याच्यामध्ये जर म्हटलं तर याला NFT सिस्टीम म्हणतात, न्यूट्रिएंट फ्रीम टेक्निक्स. याच्यामध्ये पूर्णतः पाणी आणि न्यूट्रिएंटवर उत्पादन घेतलं जातं. या ठिकाणी आपण बघू शकतो की आतमध्ये फक्त पाणी आणि रूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे ग्रोईंग आहे आणि आपण कमर्शियल कल्टिवेशन मध्ये 6 लेअर मध्ये याला आपण पूर्ण सेटअप देतो. हा इंडोर सेटअप आहे. या ठिकाणी जी झाडाची जी रिक्वायरमेंट आहे, जसं हवा, पाणी आणि लाईट, तर या ठिकाणी आर्टिफिशियल लाईट दिला जातो. हवा ही एन्व्हायरमेंट मधनं घेतली जाते, हवेमधनं, आणि त्याबरोबर इथं पाणी आणि न्यूट्रिएंट्स जे आहेत ते याच्यात दिले जातात. याच्यात वॉटर रिसर्क्युलेशन होतं. याच्यामध्ये साधारणपणे जो काही तुम्ही भाजीपाला लावताय तो 1 ते 1.5 फुटाचा जो असेल तो भाजीपाला या ठिकाणी तुम्ही लावू शकता या NFT सिस्टीम मध्ये. याच्यामध्ये 2 प्रकारच्या NFT सिस्टीम आम्ही देतो, एक फ्लॅट बेड आणि दुसरी ए शेप NFT कमर्शियल कल्टिवेशन करता. ठीक आहे, ही ग्रीन हाऊस मधली आहे. पण जर इंडोर मध्ये सिस्टीम करायची असेल तर आपण 6 लेअर मध्ये अशा पद्धतीने विथ आर्टिफिशियल लाइटिंग, LED लाईट आपण त्या ठिकाणी देतो कॉम्बिनेशन्स मध्ये. आणि या ठिकाणी वॉटर रिसर्क्युलेशन होतं, म्हणजे खूपच कमी पाण्यामध्ये तुम्ही साधारणपणे या ठिकाणी सगळ्या प्रकारचा भाजीपाला ग्रो करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकता ही टावर सिस्टीम आहे, व्हर्टिग्रो सिस्टीम आम्ही याला म्हणतो हायग्रोनिक्सची. याच्यामध्ये 6 लेअर आहेत आणि या 6 लेअर मध्ये आपण सगळ्या प्रकारचा भाजीपाला, म्हणजे जे लेट्युसेस आहेत, सगळ्या प्रकारचे लेट्युसेस असतील किंवा स्ट्रॉबेरी असेल, याच्या ठिकाणी आपण ग्रो करतो. ह्याच्यामध्ये आपण जी बघतो आहोत ही स्ट्रॉबेरी आहे. जी स्ट्रॉबेरी ही जपान स्ट्रॉबेरी आहे. ही आपण कमर्शियल कल्टिवेशन मध्ये देताना बायबॅक सह काम करतो याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये इरिगेशन, फर्टिगेशन देण्याकरता 3 लेअर मध्ये आपण या ठिकाणी उत्पादन घेतो. आणि याचं जर तुम्हाला पूर्ण डेमो वगैरे सगळं बघायचं असेल आमचं कमर्शियल कल्टिवेशनचं, तर इगतपुरीला आमचं सेंटर आहे, R&D सेंटर आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्याकरता तुम्ही मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9403273362. उमेश.